सौंदर्य आणि आकर्षण ही अशी गोष्ट आहे जिचा आनंद, सुख आणि समाधान मिळवण्यासाठी जगातील सर्वच वयोगटातील लोक, अगदी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत नेहमीच आतुर असतात. कोणी ते सुख प्रेमाने मिळवतं, तर कोणी इतर मार्गाने, फक्त आणि फक्त आपल्या अतृप्त तनामनाला आनंद आणि सुखाचा अनुभव देण्यासाठी. आजची आपली कथाही अशीच आहे, पण थोडी वेगळी आहे. यामध्ये त्या प्रेमाचा आणि सुखाचा आनंद घेण्यासाठी एक स्त्री खूपच आतुर असते. तिचे ते सुख मिळवून देण्यासाठी तिचा पती प्रयत्न करतो. जेव्हा तिला ते सुख समाधान मिळतं, तेव्हा ती जितकी आनंदी आणि समाधानी होते, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तिचा नवरा तिला आनंदी पाहताना समाधानी होतो. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सुमगो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दिव्या आणि कामेश हे पती पत्नी लग्नानंतर शहरात अगदी आनंदाने राहत होते. कामेश एका चांगल्या नोकरीवर होता आणि दिव्या गृहिणी म्हणून घरकाम करायची. त्यांच्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. दोघेही एकमेकांवर अथांग प्रेम करायचे. म्हणूनच अजून त्यांना मूलबाळ नको होतं, कारण त्यांना एकमेकांना अजून भरभरून प्रेम आणि आनंद द्यायचा होता. दिव्या आणि कामेश दोघांचे विचार अगदी एकसारखेच होते. दोघेही दररोज रात्री एकमेकांना प्रेमाच्या कुशीत मायेचा उबदार स्पर्श द्यायचे. पण काही दिवसांपासून दिव्या आधीसारखी आनंदी दिसत नव्हती. तिला हवं तसं प्रेम आता कामेशकडून मिळत नसल्यामुळे ती थोडी नाराज असायची. कामेशला काही समजत नव्हतं की दिव्या अशी का वागत आहे. त्याने बऱ्याचदा विचारण्याचा प्रयत्नही केला, पण तिने त्याला काहीच स्पष्ट सांगितलं नाही. या गोष्टीला अबोलपणे जवळपास 2 आठवडे झाले होते आणि अचानक एक संध्याकाळी कामेश कामावरून घरी आला आणि दिव्याला म्हणाला, आपल्याला उद्या गावी जायचं आहे. बाबांची तब्येत बरी नाही, म्हणून पहाटेच्या बसने निघावं लागेल. मागच्या महिन्यांपासून ते गावी गेले नव्हते. गावी जाण्याचं ऐकून दिव्याचा चेहरा आनंदाने फुलला. तिला असा आनंदी पाहून कामेशलाही खूप बरं वाटलं. तो म्हणाला, दिव्या, मला माहिती आहे तुला गावाकडचं वातावरण खूप आवडतं. जर तिथे तुझं मन रमलं तर तुला जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस राहा, म्हणजे तुला बरं वाटेल. दिव्यानेही आनंदाने होकार दिला. दिव्या म्हणाली, मला खरंच लहानपणापासूनच शेतात फिरणं आणि तिथलं कामं करणं खूप आवडायचं, कारण गावाकडे निसर्गाच्या कुशीत जो आनंद मिळतो तो शहरातल्या धावपळीच्या जीवनात कुठून मिळणार. दोघेही एकाच खेड्यातले होते. दोघांच्या बाबांची जुनी मैत्री असल्याने त्यांच्या मैत्रीमुळे त्यांचं लग्न जमलं होतं. दोघांनीही एकमेकांना पहिल्याच नजरेत पसंत केलं होतं. कामेशही दिसायला सुंदर, गोरापान आणि सडपातळ बांध्याचा तरुण होता. आणि दिव्याच्या सौंदर्याबद्दल तर काय सांगावं. तिचे रूप म्हणजे स्वर्गातल्या अप्सरेलाही लाजवेल असं होतं. रंगाने गोरीपान, गोल चेहरा, मध्यम बांधा आणि तिचं नाजूक ओठ तर जणू गुलाबाची पाकळीच. अशा अत्यंत नाजूक आणि सौंदर्यवती दिव्याच्या रूपावर कामेश पहिल्याच भेटीत घायाळ झाला होता. दोघांचं लग्न आनंदाने झालं. पहिल्याच रात्री दोघांनी एकमेकांना भरभरून प्रेमाचा सुखद अनुभव दिला. त्यानंतर नोकरीनिमित्त दोघे शहरात राहायला आले. शहरात तर फक्त ते दोघेच असायचे, त्यामुळे रात्री एकमेकांना सहवासाशिवाय राहू शकत नव्हते. दिव्यालाही त्याच्या प्रेमाची खूप सवय झाली होती, त्यामुळे ती एक दिवसही त्याच्या प्रेमाशिवाय राहू शकत नव्हती. कामेशलाही तिचं रूप खूप आवडायचं, म्हणून तोही तिला हवं तसं प्रेम द्यायचा. असंच आनंदी आयुष्य त्याच्या आजवर चाललं होतं. दोघेही सकाळी लवकर बसने निघाले आणि दुपारी 2 वाजता गावी पोहोचले. बाबा तेव्हाच थोड्या वेळापूर्वी दवाखान्यातून घरी परतले होते. दोघांनी कामेशच्या बाबांची विचारपूस केली.
जेवण केले आणि प्रवासाच्या थकव्यामुळे थोडा वेळ आराम केला. दुपारी 5 वाजता चहा पाणी आटपून दोघे पती पत्नी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले. खूप दिवसांनी ते दोघे शेतात आले होते. शेतातली ती हिरवीगार सृष्टी पाहून दोघांच्याही मनाला गारवा मिळाला. शेवटी निसर्ग तर निसर्गच. त्याच्या सानिध्यात गेल्यावर माणसाला एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. तसंच काहीसं त्या दोघांनाही वाटत होतं. एका बाजूला केळीची बाग आणि दुसऱ्या बाजूला मक्याचे ताट. दोघेही पिकांना हळूवार स्पर्श करत शेतातून फिरत होते. दिव्या कामेशला म्हणाली, आज मला खूप दिवसांनी बरं वाटतंय. खरंच आपण खेड्यातच राहायला हवं. जो आनंद आणि गोडवा या निसर्गात आणि मातीत आहे तो शहरातल्या धकाधकीच्या वातावरणात अजिबात नाही. कामेशने मान हलवत होकार दिला. दिव्या, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या मनाविरुद्ध कराव्याच लागतात. त्यामुळे जे जिथं आहे तिथंच योग्य आहे. अशाच प्रेमाच्या गप्पा मारत ते शेतातल्या झोपडीजवळ आले. हळूच कामेशने दिव्याचा हात धरून तिला केळीच्या बागेत आत ओढलं. दिव्याही सहज त्याच्या मिठीत शिरली. दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि कामेशने हळूच तिच्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवले. दिव्यानेही प्रेमाने त्याला प्रतिसाद दिला. एकमेकांच्या ओठांचा गोडवा घेतला. दोघेही खूप आनंदी दिसत होते. कामेश तिच्या कानात म्हणाला, दिव्या, माझी खूप इच्छा आहे की आज या केळीच्या बागेतच आपण. दिव्या ही तयारच होती. ती म्हणाली, कामेश, तुला जसं हवं तसं प्रेम करू शकतोस. पण कोणी आपल्याला असं पाहिलं तर? कामेश म्हणाला, इथं एवढ्या संध्याकाळी कोण येणार? आणि तसंही किती वेळ लागणार आहे? दोघेही त्या क्षणासाठी तयार होऊन थोडे आत गेले. तेवढ्यात त्यांना कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. तसं दोघेही केळीच्या बागेतून बाहेर आले. पाहतात तर काय, त्यांच्या शेतात काम करणारा एक मजूर गुरानं घेऊन गोट्याकडे चालला होता. दिव्याने हळूच विचारलं, कामेश, हा मजूर नवीन दिसतोय? कामेश म्हणाला, हो दिव्या, हा नवीनच आहे. बाबांनी मला मागे सांगितलं होतं की 3 महिन्यांपूर्वी पहिला जुना मजूर काम सोडून गेला आणि त्या जागी हा नवीन आला आहे. दोघेही त्याच्याजवळ गेले. तो गुरांना बांधून चारा पाणी देत होता. त्यांनी त्याची विचारपूस केली. त्या मजुराचं नाव गणपत होतं. वयाने 40च्या वर गेलेला, पण शरीराने अत्यंत मजबूत, रांगडा आणि उंचपुरा होता. रंगाने काळा सावळा, दाट केस आणि भरदार मिशा. डोक्यावर पांढरी टोपी आणि अंगात लांब बाहींचा बनियान, ज्यामधून त्याची पिळदार शाटी उठून दिसत होती. धोतर नेसायची सवय असल्याने कमरेखाली पांढरं धोतर असा त्याचा रांगडा वेश होता. दिव्या त्याच्या ते पिळदार शरीर सौंदर्याकडे पाहून वरपर्यंत एकटक पाहत होती. तो विहिरीवरून बादलीने पाणी काढत असताना त्याचे ते बलदंड शरीर दिव्याच्या मनाला वेड लावत होतं. ती त्याच्याकडे अशा मादक नजरेने पाहत होती जणू आत्ताच जाऊन त्याला मिठीच मारेल. विहिरीतून पाणी आणून त्याने गुरांना पाजलं आणि आता दूध काढण्याची वेळ झाली होती. अंधारही होत आल्याने कामेशने दिव्याला घरी जाण्यासाठी सांगितलं. पण दिव्याचं मन तिथंच निघायला तयार नव्हतं. तिचं मन पूर्णपणे गणपतीच्या त्या रांगड्या रूपात अडकलं होतं. अबोलपणे ती मनातल्या मनात त्याच्या सहवासाची आतुर झालेली होती. तिने ठरवून टाकलं होतं, काही झालं तरी गणपतला आपल्या जवळ घ्यायचं. तेव्हाच आपल्या तनामनाला शांतता लाभणार. तसंही मागच्या बऱ्याच दिवसांपासून कामेशकडून हवं तसं समाधान मिळत नसल्यामुळे ती नाराज होती. आणि आता गणपतसारख्या मर्दानी पुरुषाला पाहून तिच्या सुप्त इच्छा पुन्हा जागृत झाल्या होत्या. कामेशने तिला 2दा हाक मारली. ती हळूच म्हणाली, कामेश, अरे जाऊया ना थोड्या वेळाने, एवढी काय घाई आहे? आणि ती पुन्हा गणपतकडे एकटक पाहू लागली. कामेशने तिच्या नजरेतील भाव पूर्णपणे ओळखले होते. त्याला कळून चुकलं की दिव्या इतके दिवस त्याच्यावर नाराज का होती. कामेशने
तिच्या आकांक्षेनुसार ते प्रेम आणि सुख दिलं नव्हतं हे त्याला आता उमगलं होतं. दिव्या जोपर्यंत या गणपतीच्या सहवासातून स्वतःला तृप्त करत नाही तोपर्यंत तिचं मन असंच अधीर राहणार. कामेश मनातल्या मनात विचार करू लागला. दिव्या जो विचार करते त्यात चुकीचं काय आहे? जर तिला माझ्याकडून सुख आणि समाधान मिळत नसेल तर ती तरी काय करणार? स्वतःच्या आनंदासाठी ती कोणाचा तरी आधार घेणारच. मग माझ्या शेतातल्या या मजुराकडून तिने प्रेमाचा आनंद घेतला तर त्यात काय चूक आहे? कामेशने मनात पक्का विचार केला की जर दिव्याला गणपतसोबत तिची इच्छा पूर्ण करायची असेल तर माझी काहीच हरकत नाही. तो तिला म्हणाला, दिव्या मला घरी जायचंय, तू येतेस की इथंच थांबणार आहेस? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, कामेश अजून 6 वाजले नाहीत. घरी जाऊन तरी काय करायचंय? त्यापेक्षा थोडा वेळ थांबू आणि मग जाऊया. कामेश म्हणाला, मला थोडं तातडीचं काम आहे. तिने लगेच सुचवलं, मग तू जा, मी गणपतरावांसोबत येते. ठीक आहे, मग मी जातो, तू त्यांच्यासोबत ये, असं सांगून कामेश गणपत जवळ गेला. कामेश गणपतला म्हणाला, गणपत माझी बायको दिव्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथेच थांबली आहे. मला थोडं अर्जंट काम असल्याने मी पुढे जातो. तुमचं दूध काढून झालं की तिला सोबतच घरी नेऊया. गणपतने दिव्याला अजून नीट पाहिलं नव्हतं. आता त्याने तिच्याकडे नजर टाकली. ती खाटेवर पायात पाय टाकून दोन्ही हातांचा आधार घेत एकटक त्याच्याकडे पाहत होते. त्याने तिच्याकडे नजर भरून पाहिलं आणि मनात विचार केला, या बाईसाहेबांना आज पहिल्यांदाच बघतोय. आजवर इतकं मादक सौंदर्य मी कधी पाहिलं नाही आणि अनुभवलेलं तर अजिबात नाही. त्याने हळूच आपल्या मिशनवर बोट फिरवला आणि मंद हसत वेगळ्या नजरेने दिव्याकडे पाहिलं. दिव्या लगेच त्याच्या त्या नजरेला अर्थ समजली. तिनेही तितक्याच कामुक नजरेने तोंडावर आलेली केसांची बट नाजूक बोटांनी मागे सरकवत मन हलवून इशारा केला. दोघांची नजर एकमेकांत गुंतली आणि दोघांनीही एकमेकांचे इशारे समजून घेतले. कामेश त्यांना सांगून लगेच बाईकने निघून गेला. दिव्या तर तो जाण्याची वाट पाहत होती. ती उठून गणपत जवळ गेली आणि तिथे असलेल्या लाकडाच्या ठोकळ्यावर बसली. गणपतने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, बाईसाहेब तुम्हाला खरंच हे शेतातलं सौंदर्य पाहायचं आहे का? ती हसतच म्हणाली, हो ना गणपतराव, मला हे शेतातलं सौंदर्य खूपच आवडतं. गणपतने हळूच म्हशीच्या दुधाची धार तिच्या चेहऱ्यावर उडवली. तिचे तोंड दुधाने भरलं, पण दिव्याला ते खूपच आवडलं. तिने जिभेने ओठ पुसून घेतले. मग त्याने बाजूला पडलेला तांब्या भरून तिला प्यायला दिला. बाईसाहेब हे म्हशीच्या पहिल्या धारेचे दूध आहे, यात खूप ताकद आहे. तिने तांब्या हातात धरताच गणपतने तिच्या हाताला हळूच स्पर्श केला. दिव्याने ते दूध पिऊन म्हटलं, गणपतराव या दुधाची खरी गरज तुम्हाला जास्त आहे, कारण ताकद तर तुमच्यासारख्या पुरुषाला हवी असते. आम्ही तर फक्त साथ देऊन आनंद घेण्यातच समाधानी असतो. गणपतने दुधाचं बोट आपल्या मिशीनवर फिरवत म्हटलं, अहो बाईसाहेब, आमच्या ताकदीचा अनुभव तुम्ही अजून कुठं घेतला आहे? फक्त एकदा संधी देऊन बघा, मग कळेल तुम्हाला माझी ताकद. दिव्याने हसूनच उत्तर दिलं, हे बघा गणपतराव, ते तर मला तेव्हाच कळेल जेव्हा तुमच्यासोबत त्या क्षणांचा आनंद घेईन. मग कळेल तुमच्यात किती ताकद आहे. दोघांचे डोळे भिडले होते आणि थेट त्या विषयावर गप्पा सुरू झाल्या होत्या. दिव्या कामेशच्या सांगण्यावरून आणि स्वतःच्या इच्छेने पूर्णपणे तयार झाली होती. तिच्या आतल्या भावना बाहेर येण्यासाठी उत्सुक होत्या. गणपतरावच्या रांगड्या रूपाने तिला पूर्ण भुरळ घातली होती. गणपत तिला म्हणाला, माझे दूध काढून झाले, आता तुमची इच्छा अशी पूर्ण करतो की तुम्ही विचार करत राहाल. पण एक गोष्ट बाईसाहेब, घरी जायला उशीर झाला तर तुमचे सासरे संशय घेतील, म्हणून येथे असं काही करणं योग्य नाही. हे ऐकून दिव्या थोडी निराश झाली, कारण तिला तो आनंद आत्ताच हवा होता. ती म्हणाली, मग कधी आणि कुठे भेटणार?
ती सरळ त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या हातात घेतला. गणपतने एका हाताने तिला कमरेत धरून जवळ ओढलं. दिव्याने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कानात पुटपुटली, "गणपतराव, आता मला अजिबात धीर निघत नाही." गणपतने तिला बाहूंमध्ये घट्ट आवडत हळूच म्हटलं, "बाईसाहेब, तुमच्यापेक्षा जास्त मी कितीतरी दिवसांपासून या सुखासाठी आसुसलोय. थोडा धीर धरलात ना तर आज तुम्हाला असा आनंद देईन जो कधीच मिळाला नसेल." असे म्हणताच दिव्याने त्याचे ओठ स्वतःच्या ओठांवर घेतले. दोघांनी बराच वेळ एकमेकांच्या ओठांचा गोडवा चाखला. गणपतरावांनी स्वप्नातल्या परीपेक्षा कमी नव्हती. बराच वेळ दोघे मिठीतच एकमेकांच्या प्रेमात विलीन झाले होते. आता शेतात पूर्ण अंधार झाला होता. तिने त्याला सांगितलं, "रात्री 10 नंतर माझ्या खोलीवर मी एकटाच असतो. मग तुला हवं तसं सुख देईन." पण दिव्या ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, "तुम्ही रात्री 10 नंतर याच, पण आता तुम्हाला घेतल्याशिवाय मी जाऊ देणार नाही." "पण बाईसाहेब, दूध पोहोचणंही खूप गरजेचं आहे," तो म्हणाला. ती म्हणाली, "अहो, अजून 6 पण पूर्ण वाजले नाहीत. गावात लोक तर 8 वाजेपर्यंत दूध देतात. त्याची काळजी करू नका." असं म्हणत तिने पुन्हा त्याला हलकंसं चुंबन घेतलं. गणपतराव समजून गेला की आता मानणार नाही. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाला, "मग इथे खोलीत की केळीच्या बागेत?" ती हसत म्हणाली, "खोलीत तर नेहमीच आनंद घेतात. आज काहीतरी वेगळ्या जागेत जाऊया." दोघेही केळीच्या बागेत गेले. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठीत घेतलं आणि प्रेमाचा तो खेळ सुरू झाला. आज दिव्याला तिच्या मनासारखा रांगडा पुरुष मिळाला होता. गणपतही तिचे सौंदर्य पाहून खूपच खुश झाला होता. दिव्या त्याच्या प्रेमात फार वेडी झाली होती. ती म्हणाली, "गणपतराव, आज तुम्ही खरं सुख काय असतं याचा अनुभव मला दिलात." दोघांनी बराच वेळ त्या सुखाचा आस्वाद घेतला आणि शेवटी दोघेही शांत झाले. तिच्या अतृप्त तनामनाला आज पूर्ण तृप्ती मिळाली. ती थोडा वेळ गणपतच्या छातीवर डोके ठेवून पडली. दिव्या त्याला म्हणाली, "गणपतराव, आता 1.5 महिना मी गावातच राहणार आहे. त्यामुळे तुमच्याकडून मला असंच प्रेम हवं आहे." गणपतने तिला पुन्हा मिठीत घेतलं आणि म्हणाला, "बाईसाहेब, त्याची काळजीच करू नका. रात्री माझ्या खोलीवर या, मग पहाटेपर्यंत तुम्हाला झोपू देणार नाही." तिने गोड हसून त्याला मिठी मारली. "हो, मलाही तसंच हवंय." मित्रांनो, त्यांच्यातलं हे सर्व बोलणं आणि घडलेला तो प्रसंग कामेश गोट्याच्या मागूनच पाहत होता आणि ऐकत होता. कारण दिव्याच्या मागे काय करते हे त्याला पाहायचं होतं. त्याने जो विचार केला होता तो हुबेहूब तसंच सर्व काही घडलं होतं. कारण त्याच्याकडून समाधान मिळत नसल्याने दिव्या चिडचिड करत होती आणि आज मजुराकडून तिच्या भावना तृप्त झाल्या होत्या. त्यामुळे कामेशही आनंदी होता. ते दोघे बाहेर येण्याआधीच कामेश बाईकने पुढे निघून गेला. रात्री दोघांचा तो पुढचा कार्यक्रम पाहण्यासाठी तोही उत्सुक होता. केळीच्या बागेत दिव्याला आनंदी पाहून त्याच्या मनाला समाधान मिळालं होतं. जे प्रेम कामेशकडून दिव्याला मिळालं नव्हतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम आज त्याच्या शेतमजुराकडून दिव्याला मिळालं होतं. त्यामुळे तिचा आनंद पाहून तोही समाधानी होता. रात्री दोघांचं जेवण आटोपलं आणि ठरल्याप्रमाणे दिव्या रात्री 10 नंतर गणपतच्या खोलीत गेली. दोघांनी पहाटेपर्यंत मनमोकळेपणाने त्या आनंदाचा आस्वाद घेतला. कामेशला माहिती होतं की ती रात्री त्याच्याकडे गेली होती आणि पहाटे त्याच्या शेजारी येऊन झोपली आहे. आता दिव्या गावात खूप आनंदी आणि समाधानी होती. 2 दिवस कामेश गावात थांबला आणि दिव्याला म्हणाला, "तू 2-3 महिने इथेच थांब, म्हणजे तुझं मन रमेल. नंतर तुला हवं तेव्हा शहरात परत ये." तिला आनंदी ठेवण्यासाठी त्याने तिला गावीच राहू दिलं. दिव्याच्या आनंदातच त्याचा आनंद होता. दिव्याने त्याला पुन्हा प्रेमाने मिठी मारली आणि कपाळाचे चुंबन घेतले. पुढे दिव्या आणि गणपत एकमेकांना असाच प्रेमांचा आनंद देत राहिले.
मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेद्वारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. कथेतील घटना किंवा पात्रांचा एखाद्याच्या जीवनाशी जोडून आढळल्यास तर तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने प्रस्तुत केली आहे. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोमगो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.